पीपीटी दिसते ना सगळ्यांना? नो मॅम. नाही दिसत. हो मॅम दिसत आहे. नो टीचर. नाही दिसत आहे. अरे कोणाला दिसते कोणाला नाही असं कसं होईल? दिसत नाही टीचर. नाही मॅम दिसत नाहीये. दिसत नाहीये. नाही दिसत आहे. नाही दिसत आहे. नाही दिसत आहे. नाही दिसत आहे. नाही दिसत आहे मॅम दिसते. नाही दिसत मॅम. दिसत नाही. नाही टीचर नाही. थांबा जरा 1 मिनिट थांबा, गडबड करू नका. सॉरी मॅम, आम्ही जळगावतून जस्ट घरी आलो म्हणून क्लास करायला उशीर झाला. बर ठीक आहे. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. आता सगळ्यांना दिसायला पाहिजे. सगळ्यांना. आता परत पहिल्या प्रश्नाकडे येते मी. आकृती 8.1 जी आहे त्याच्यात 6 चित्र दिलेली आहेत तुम्हाला टोटल. त्या 6 चित्रातील 6 चित्र कशाबद्दलची आहेत सांगा मला आधी. काय कळतंय तुम्हाला त्याच्यात? शेती. बर, शेतीत अजून काही वेगळं? कशाबद्दलची शेती आहे वगैरे काही? कापसाची शेती मॅम. कापसाची शेती आहे. अजून? ऊसाची शेती. बरोबर, ऊसाची शेती आहे. बरोबर. सो 2 कापसाची शेती आहे मॅम. कापूस आणि ऊसाची शेती एका चित्रात ऊसाची शेती दिसते तुम्हाला, एका चित्रात कापसाची शेती दिसते. तो 2 चित्र झाली. आता राहिली 4 चित्र. एक कारखाना दिसतो मॅम. कारखाना. बरोबर. एका चित्रात कापसाने भरलेला ट्रक दिसताय मॅम. बरोबर, कापसाने भरलेला ट्रक दिसतोय. टावर दिसत आहे मॅम. टावर पण दिसतोय मॅम. काय दिसतंय? टावर. आणि एका चित्रामध्ये मशीन्स दिसत आहे मॅम. बरोबर, मशीन दिसत आहेत. आता मी सांगते ते नीट ऐका. सगळ्यात पहिलं जे चित्र आहे, आता आपण डावीकडनं उजवीकडे जातोय. सगळ्यात पहिलं जे चित्र आहे त्याच्यात तुम्हाला कापसाची शेती दिसतीये. बरोबर. नंतर खालच्या ओळीत दुसरं जे चित्र आहे, मधलं चित्र, तिथे कापसाची शेती दिसतीये. सो तिथे आकडे लिहून ठेवा. ऊसाच्या शेतीला पहिला घाला, कापसाच्या शेतीला पण पहिलाच घाला, पण वेगवेगळ्या पेनाने जॉईन झालेली मॅम. कोण बोलताय? म्यूट व्हा बरं सगळे. आता जो ऊसाच्या शेतीतला जो आहे, खालच्या लाईनीतलं सगळ्यात तिसरं जर चित्र बघितलं तर तो सगळा ऊस कारखान्यांकडे नेतायत. कारखान्यात नेतायत. कशा करतात? तर त्याच्यापासून साखर बनवतात. तो खालच्या लाईनीत शुगर. मी सांगते की नाही, आता मी एक्सप्लेन करते ना, आता सगळ्यांनी ऐकायचंय. सो खालच्या लाईनीतलं जे तिसरं चित्र आहे तिथे तुम्ही 2 आकडा घालाल, ज्याच्यासाठी तुम्ही साखरेच्या शेतीसाठी जो कलर पेन वापरलाय त्यांनी 2 आकडा तिथे घालाल. आणि 3 आकडा घालाल तो खालच्याच लाईनीतलं पहिलं चित्र, की तिथे तुम्हाला साखर बनताना दिसतीये. ओके, सो त्याला घालाल. मी अगोदरच केलं होतं मॅम. बोलणार नाहीये कुणीही. तसंच दुसऱ्या पेनाने कापसाच्या शेतीला 1 आकडा घालाल, दुसरा आकडा घालाल जिथे कापूस ट्रक मधनं त्या कारखान्यात येतोय त्याला 2 आकडा. आणि जे ते मला मोठं रिंग सारखं दिसतंय आहे, कंटेनर सारखं गोल जे दिसतंय ते 3, की जिथे ऍक्च्युली कापड बनलंय, त्या कापसापासून कापड बनलंय. सो इथे तुम्हाला जे दिसतायत ते 2 प्रकारचे उद्योग दिसतायत. एक आहे तो साखर कारखाना आणि एक आहे जो कापड बनवण्याचा, कापड गिरणी ज्याला म्हणतो, किंवा कापड कारखाना असे आहे.
थोडक्यात काय की या उद्योगामध्ये तुम्हाला काही कच्चा माल दिसतोय, काही पक्का माल दिसतोय. कच्चा माल म्हणजे ज्याच्यापासून आपण पक्का माल तयार करतो, आणि पक्का माल म्हणजे ज्याच्यापासून असं माल तयार झालाय की जो तुम्हाला जास्त उपयोगी आहे, अशाला आपण पक्का माल होतो. सो आता ह्याच्यात वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत, ज्या प्रक्रियेतनं हा कच्चा मालापासून पक्का माल तयार होतो. तो हे जे उद्योग आहेत, जे आपल्या धड्याचं हे नाव आहे की उद्योग, याच्यात इथे काय होतं, ही अशी एक जागा आहे की जिथं कच्च्या मालाचं रूपांतर हे पक्क्या मालात होतं. त्याची 2 उदाहरणं आत्ताच आपण बघितली, एक साखर कारखाना आणि एक कापड गिरणी किंवा कापड बनवण्याचा कारखाना. असे वेगवेगळे अनेक कारखाने असतात. तुम्हाला दुसरं एखादं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही झाडं कापतो आपण, झाडाच्या लाकडापासनं वेगवेगळ्या प्रकारचं फर्निचर बनवतो, तो सुद्धा एक उद्योगच आहे. किंवा जिथे मासेमारी चालते, मासे पकडून ते मासे वाळवतात किंवा त्या मासे वेगवेगळ्या कॅनमध्ये, हवाबंद डब्यांमध्ये भरतात, हा सुद्धा एक उद्योग आहे. सो हे असे सगळे वेगवेगळे उद्योग म्हणतात. आता ही जी प्रक्रिया जिथे केली जाते त्या जागेला कारखाना असं म्हणतात. ओके, ही प्रक्रिया जी सगळी आहे, कारण त्याला काही गोष्टी लागतात, हे आपण घरी नाही करू शकत प्रत्येक वेळी, म्हणून त्याला काही सुविधा लागतात, काही मशीन्स लागतात, काही जशी इलेक्ट्रिसिटी, तर ते मोठ्या प्रमाणावर टीचर खूप काही गोष्टी लागतात टीचर त्याला. तो हो मॅम, खूप सारे म्हणजे खूप सारे वस्तू जागा लागते त्याला, म्हणून कारखाना म्हणतात. आणि ही इथे कारखान्यांमध्ये ही केली जाते. आता हे का करायचं, उद्योग का अस्तित्वात आले, तर सगळ्यात पहिली गोष्ट, जेव्हा तुम्हाला आपण लोकसंख्येचं मी तुम्हाला सांगितलं तेव्हा सांगितलं की लोकसंख्या हळूहळू वाढत गेली, आणि जे उद्योगधंदे आहेत किंवा जो माल होता, पूर्वी फक्त शेती करायची, स्वतःचं पोट भरण्यापुरता माणूस शेती करत होता, पण हळूहळू जशी शोध लागत गेले, वेगवेगळे घटक शोधले गेले, मग तेव्हा मालाचं उत्पादन हे वाढायला लागलं. मग आता जर मालाचं उत्पादन वाढायला लागलं तर प्रत्येक वेळी तुम्हाला तो माल घरात ठेवता येत नाही, कारण तो खराब व्हायची शक्यता असते. समजा शेतीमध्ये तुमच्याकडे खूप सारं टोमॅटोचं उत्पादन आलं, टोमॅटो खूप सारे आले, मग तुम्ही ते किती दिवस ठेवणार टोमॅटो? म्हणून मग काय करायचं, त्या टोमॅटोचं अशा पदार्थात रूपांतर करायचं की तो जास्त जेवणात लोणचं वापरतो. कैरी आपण आपल्याकडे फक्त एका पर्टिक्युलर ऋतूमध्येच येते, मग ती वर्षभर कशी टिकवायची, तर आपण त्याचं लोणचं करतो. सो बेसिकली उद्योग ह्याच्याकरता अस्तित्वात आले की जे काही तुमच्याकडे कच्चा माल आहे त्याचं रूपांतर जास्त पक्क्या मालात किंवा जास्त अशा मालात करायचं की जो जास्त दिवस टिकू शकतो. आता तुम्हाला माहितीये की कापूस प्रत्येक जण स्वतः घरी कापड करू शकत नाही. पूर्वी तुम्हाला माहितीये गांधीजींनी चरखा चालवून स्वतः ते कापड विणायचे स्वतःच, पण आता आपण सगळेच असं करू शकत नाही. मग आपल्याला सगळ्यांना कपडे तर लागतातच, मग हे कापसापासून कापड बनवण्याचे कारखाने अस्तित्वात आले. किंवा जे आपल्याला जशा खनिजांचा शोध लागला, तुम्हाला माहितीये पूर्वी सगळं जे लोक काही ताट किंवा वाटी हे जसं वापरायचे, हे नैसर्गिक जे उपलब्ध आहे, म्हणजे झाडाची पानं, द्रोण वगैरे तुम्हाला माहितीये, पत्रावळ्या, द्रोण अजूनही आपण वापरतो काही प्रसंगांसाठी. सो हे वापरायचे, पण जसं जसं खनिजांचा शोध लागला, मग तसं मग त्या खनिजांपासून वेगवेगळ्या गोष्टी, भांडी लोकांनी बनवायला सुरुवात केली. पूर्वी मातीची भांडी होती, पण आता आपल्याकडे स्टीलची भांडी असतात, अजून वेगवेगळ्या धातूंची असतात, लोखंडाची असतात, तांब्याची असतात, पितळेची असतात, बरोबर.
म्हणजेच हे जास्त उपयोगी वस्तूंमध्ये आपण त्या कच्च्या टीचर पण मालाचं आता पितळेची भांडी कमी असतात टीचर. हा जास्त कमी करून असतात, स्टीलची पण आता वापरतात आजकाल आता. परत वापरायला लागलेत लोक. मध्ये मध्ये कमी झाली होती, पण आता परत जास्त वापरायला लागलेत. तांब्याचे हो सुद्धा मॅम. कमी होते. खूप जण तांब्याची आता भांडी परत वापरायला लागलेत. ओके. मॅम पहिले मातीचे भांडी पण होते ना? हो, मातीचीच होती पहिले. ओके. हा. सो मग हे असं जे काही तुमच्याकडे कच्चा माल आहे, तुमच्या ज्ञान मिळवून, तुमचं वेगवेगळे शोध लावून तुम्ही त्याचं जास्त चांगल्या प्रकारच्या मालात रूपांतर करतात आणि अशा ठिकाणच्या याला कारखाने असं म्हणतात. आता हा द्वितीय व्यवसाय आहे. प्राथमिक व्यवसाय कुठला आहे? शेती. शेती किंवा मासेमारी शेती. किंवा खनिज काढणे शोधून, हे प्राथमिक आर्थिक उद्योग आहेत. आणि हा जो आहे उद्योग ज्याच्यात कारखान्यांमध्ये कच्च्या मालापासून चांगला अजून पक्का माल तयार करतो, त्याला आपण द्वितीय आर्थिक उद्योग म्हणतात किंवा द्वितीय व्यवसाय असं म्हणतात. आता हे कशा कशावर अवलंबून असतात? तुम्हाला सगळीकडेच परत कारखाने तयार झालेले दिसत नाहीत किंवा विकसित झालेले दिसत नाहीत. याला काही गोष्टी या जरुरी असतात. जसं उदाहरण आहे की तुमच्याकडे कच्चा माल किती उपलब्ध आहे, किंवा कुठली कुठली साधन संपत्ती उपलब्ध आहे, किंवा तंत्रज्ञान विज्ञान याच्यात तुमची किती प्रगती झालेली आहे. कारण मी तुम्हाला जसं सांगितलं की तुम्हाला मोठमोठी मशीन्स लागतात, किंवा ते तुम्हाला चालवता येतात की नाही, तुमच्या इथे आहेत की नाही, ह्या गोष्टींचा संबंध आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तिथले बाकीचे जे अनुकूल घटक आहेत, म्हणजे सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा तुमच्याकडे आहेत की नाही, याच्यावर हे कारखाने तुमच्या इथे किती विकसित झालेले आहेत हे अवलंबून राहतो. आणि हे घटक जितके अनुकूल असतील तुमच्या इथे, तितकी कारखान्यांच्या विकासाला चालना मिळते आणि तितके कारखाने आपल्या एरियात किंवा तुम्ही जिथे राहता तिथे विकसित होऊ शकतात. मुख्य म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवा की देशाचा जो आर्थिक विकास आहे तो बराचसा या कारखान्यांवर अवलंबून असतो. जितके तुमच्याकडे कारखाने जास्त, तितका तुमच्या देशाचा विकास जास्त होतो. आणि तुम्हाला याचं कारण मी मागच्या वेळी पण सांगितलं, तर आता परत सांगते. कारण कारखान्यांमधनं जे उत्पादन होतं हे तुमचं ठराविक असतं, तेवढंच तुम्हाला मिळू शकतं दरवर्षी. तसं शेतीचं होत नाही. कधी एक पीक जास्त येतं, कधी दुसरं पीक जास्त येतं, कधीतरी काहीतरी रोग पडू शकतो, पाऊस नाही पडला, त्याच्यामुळे दरवर्षी तुम्हाला असं फिक्स तिथनं मिळत नाही. पण कारखान्यातलं हे इन्कम तुम्हाला नक्की मिळतं. म्हणून देशाचा आर्थिक विकास जो आहे तो कारखान्यांवर बऱ्यापैकी अवलंबून असतो. आता ह्याच्या पुढे जर तुम्ही गेलात तर तुमच्या पुस्तकात अजून एक आकृती आहे की उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक. स्थान म्हणजे कुठे हे विकसित होतात. हे उद्योगधंदे सगळीकडे विकसित होत नाहीत. महाराष्ट्रात तुम्ही जर बघितलं तर काही अशा ठराविक भाग आहेत की जिथे तुम्हाला हे कारखाने विकसित झालेले दिसतात. बाकीच्या इथे हे विकसित होत नाही किंवा झाले नाहीयेत. आता तुम्ही त्या आकृतीत जर बघितलं तर त्यांनी काही घटक दिलेले आहेत की ज्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की कच्चा माल किंवा त्याच्यात शेतमाल सुद्धा म्हणलेला आहे. प्रत्येक कारखान्यासाठी शेतीचाच लागतो असं नाही. काही कारखान्यांना जंगलातला लागतो, काही कारखान्यांना समुद्राच्या इथला लागतो. सो सगळ्यात महत्वाचा जो आहे तो कच्चा माल. सो कच्चा माल तुमच्या इथे आहे की नाही, उपलब्ध आहे की नाही, किंवा तुम्ही तो दुसरीकडनं आणू शकता का. ओके. प्रत्येक वेळी असं होत नाही की तुमच्याकडे सगळा कच्चा माल असेलच, पण काही वेळेस तुम्ही बाहेरनं तो आणू शकता. मग कच्च्या मालाची उपलब्धता किती आहे, किंवा मनुष्यबळ की ज्याला तुमच्या पुस्तकात त्यांनी म्हणलंय मजूर पुरवठा. माणसांशिवाय तर आपण काहीच करू शकत नाही. मशीन असलं तरी मशीन चालवायला सुद्धा तुम्हाला माणूस लागतोच. सो
मनुष्यबळ तुमच्याकडे किती आहे. आता मनुष्यबळात परत 2 प्रकार येतात की तुमचे मनुष्यबळ किंवा तुमचे कारखान्यात काम करणारी लोक ही त्यांच्याकडे कौशल्य किती आहे. ओके, मशीन चालवण्याचं किंवा ते दुरुस्त करण्याचं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन उत्पादनं करण्याची ही सगळी त्यांच्याकडे कौशल्य किती आहेत हे सुद्धा महत्वाचं ठरतं. नुसताच नंबर असून पण उपयोग नाही, त्या माणसांची कौशल्य पण महत्वाची ठरतात. तिसरं जे तुमच्या आकृतीत दिलं आहे ते ऊर्जा. ऊर्जा तर सगळ्यात महत्वाची आहे, त्याला इलेक्ट्रिसिटी म्हणू शकता तुम्ही. की मशीन्स चालवायची जर तुम्हाला असतील तर ऊर्जेशिवाय पर्याय नाही तुम्हाला, ती तर महत्वाची आहे. त्याच्यामुळे मशीन चालवण्यासाठी तुम्हाला ऊर्जा लागतेच. चौथं जे दिलंय तुमच्या आकृतीत, त्या पुस्तकातल्या आकृतीत, ते बाजारपेठ. कारण एवढा सगळा तुम्ही माल तयार करणार, एवढा सगळा खर्च करणार, एवढे तुम्ही त्याच्यात पैसे गुंतवणार म्हणल्यावर तो माल विकला तर गेला पाहिजे. कारण माल जर विकला गेला नाही तर परत तुमचं नुकसान होऊ शकतं, आर्थिक नुकसान. म्हणून तुमच्या इथे बाजारपेठ पण पाहिजे. त्या गोष्टींसाठी तेवढी गरज पाहिजे आणि लोकांची त्याच्या पण कारखान्यांमध्ये खूप प्रमाणात टाकाऊ पदार्थ तयार होतात बऱ्याच वेळेला या प्रोसेसमध्ये. तर हे टाकाऊ पदार्थ स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाणी लागतं. आणि ही जी मोठी मशीन्स असतात ती गरम होतात. 24-24 तास जेव्हा ती चालू असतात तेव्हा ती गरम होतात. मग या मशीन्सना थंड करण्याकरता तुम्हाला कडेनी पाणी फिरवायला लागतं. त्या मशीनच्या आजूबाजूला पाणी फिरवायला लागतं. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला पाण्याची आवश्यकता असते. त्याच्यामुळे पाणी पुरवठा हा सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे. आणि बाकीचे जे आहेत की खनिज, जर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी तयार करायची असेल तर तुम्हाला कोळसा लागतो. कोळसा जाळून तुम्ही इलेक्ट्रिसिटी करू शकता. किंवा काही मशीन्स चालवण्याकरता तुम्हाला जर जवळपास जलविद्युत केंद्र नसेल तुम्ही कोळशाने करू शकता. म्हणून खनिज सुद्धा महत्वाची असतात. आणि वनप्रदेश, जंगल. ओके, कारण त्या आपण जे तुम्ही ह्याच्यात काढलं होतं आकृतीमध्ये 1/3 भाग जंगलाखाली. कारण ह्या कारखान्यांमुळे जे काही प्रदूषण होईल ते कमी करण्याकरता तुम्हाला काही भाग जंगलांकरता सुद्धा राखीव ठेवावा लागतो. याच्याशिवाय जे आहे ते वाहतूक. वाहतूक तर सगळ्यात महत्वाची आहे. कच्चा माल कारखान्यांपर्यंत नेण्यासाठी आणि कारखान्यातला पक्का माल सगळ्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला वाहतूक व्यवस्था तर महत्वाची आहे. सो हे सगळे घटक जिथे एकत्र येतात अशाच ठिकाणी तुम्ही कारखाने विकसित करू शकता. नाहीतर कारखाने करणं तर अवघड होतं. अवघड होण्यापेक्षा मग तुम्हाला तिथनं हवा तेवढा नफा मिळणार नाही. तुमचा नफा कमी होऊ शकेल. त्याच्यामुळे हे सगळे घटक अतिशय महत्वाचे आहेत. आता हे घटक जे तुमच्या पुस्तकात आकृती दिली, इथं पीपीटीत नाहीये ती, हे सगळे घटक जिथे आहेत त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्हाला ह्या सगळ्या घटकांचा विचार केलात तर तुम्ही लोह पोलाद, वस्त्र निर्मिती आणि साखर निर्मिती असे 3 उदाहरणं आहेत कारखान्यांची. सो तुम्ही कुठे तो कारखाना विकसित कराल वरच्या आकृतीत, कुठल्या घटकाच्या जवळ तो कारखाना विकसित कराल तुम्ही, किंवा कुठे तो कारखाना तुम्ही सुरू कराल. कोणाला सांगता येईल लोह पोलाद कुठे कराल सुरू? टीचर एखादी खराब जमीन व्हायला असेल तिथे. नाही मॅम जिथं असं रिकामी जागा असेल तिथं. एक मिनिट. ती जी आकृती दिली आहे की नाही तुमच्या इथे, हो मॅम. हा, आकृतीत वेगवेगळे
घटक आहेत त्या कुठल्या घटकाच्या जवळ लोह पोलादाचा कारखाना तुम्ही सुरू करा? टीचर मजूर पुरवठा. शेतीजवळ टीचर मॅम ऊर्जा आणि पाणी पुरवठा. ऊर्जा जी आहे आणि जिथे लोह मार्ग आहे त्याच्याजवळ. मॅम बाजारपेठ पण आहे. बर, नक्की. सगळेच तुम्ही सांगताय, मग सगळ्यांच्या इथेच कसं करता येईल? आपल्याला कुठलं तरी एकच पाहिजे ना स्थान. मॅम बाजारपेठ. परत तेच प्रत्येक जण मॅम बाजारपेठ. बाजारपेठ. बर, हो मॅम. खूपशा मुलांचं म्हणणं आहे की बाजारपेठेजवळ करणार. वस्त्र निर्मिती कुठे कराल? बाजारपेठ जवळ मॅम. बाजारपेठ मध्ये मॅम. बर, वस्त्र निर्मिती पण बाजारपेठ. आणि मग साखर निर्मिती? कारखान्यातून. टीचर साखर निर्मिती शेतमाल व बाजारपेठ यांच्यामध्ये. कारण टीचर शेतमाल म्हणजे तिथून शेतातून जे माल येतो म्हणजे ऊसापासूनच साखर बनते ना, मग तिथून आणताना ती बाजारपेठच्या जवळ पण होईल ना साखराची निर्मिती, आणि शेतातला माल लवकरात लवकर येईल ना तिथे, त्यामुळे टीचर त्या दोघांच्या मध्ये. बरोबर, हे पहिलं उत्तर बरोबर दिलेलं आहे की साखर कारखाने शेतीमाल आणि बाजारपेठ या दोन घटकांच्या मध्ये करू शकतात, त्यातल्या त्यात शेतमालाच्या जवळच. हे उत्तर बरोबर आहे. आता मी तुम्हाला लोह पोलाद आणि वस्त्र निर्मितीचं सांगते. जेव्हा तुम्ही कुठलाही कारखान्याचं स्थान निवडता, कुठे तो कारखाना तयार करायचा, याच्याकरता दोन महत्वाच्या गोष्टींचा विचार करायला लागतो. एक म्हणजे त्याला लागणारा जो कच्चा माल कसा आहे, त्याचे काय म्हणता येईल की तो कसा आहे, जड आहे का हलका आहे, का लवकर नाशवंत होणार आहे का नाशवंत न होणार आहे, हे तुम्हाला विचारात घ्यायला लागतं. आणि दुसरी गोष्ट तयार होणारा पक्का माल, तो सुद्धा नाशवंत आहे, किती दिवस टिकू शकतो, किंवा तो किती हलका आहे, किंवा तो किती जड आहे, याच्यानुसार मुख्य म्हणजे तुम्हाला कारखान्याचं स्थान निश्चित करायला लागतं. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, मनुष्यबळ म्हणलात तर तुम्हाला ते लोक बसनी ये जा करू शकतात. भांडवल तर काय, तुम्हाला कुठेही पैसे नेता येतात. बाजारपेठ च्या जवळ जर असेल हलका किंवा जड, याच्यानुसार तुम्हाला बाजारपेठ करता येते. आणि पाणी पुरवठा तर लागतोच कुठल्याही ठिकाणी. सो जास्त करून कच्चा माल आणि पक्क्या मालाचं स्वरूप काय, जे आपण पहिलं जे म्हणलं की पहिलं जे तुम्हाला दिलं होतं लोह पोलाद. आता लोह पोलादाला कच्चा माल काय काय लागतो, तर सगळ्यात पहिल्यांदा जे लागतं ते लोह पोलाद. ओके, खनिज, ते अतिशय जड असतं. दुसरी गोष्ट लागते कोळसा. कोळसा सुद्धा अतिशय जड असतो. मग जर जिथे कोळसा किंवा लोह पोलादाच्या खाणी आहेत, तिथेच जर तुम्ही कारखाना केला तर तुमचा वाहतुकीचा खर्च वाचतो. ओके, खर्च वाचल्यामुळे तुम्हाला नफा जास्त होतो. आणि तयार होणारा पक्का माल जो आहे तो इतका जड असतो तो, पण त्याचे छोटे छोटे करतात. म्हणजे जसं लोह पोलादापासून तुम्ही सळया तयार केल्या, बांधकामासाठीचे बीम्स तयार केले, भांडी तयार केली, मग हे त्याचं छोटं छोटं होतं. मग ते तुम्ही बाजारपेठेपर्यंत वाहतुकीद्वारा नेऊन विकू शकता. पण जो मुख्य माल लागतो कच्चा माल, आणि सगळ्यात महत्वाचं पाणी. म्हणून जर तुम्ही भारतात बघितलं तर आपला जो लोह पोलादचा कारखाना आहे तो जमशेदपूरला आहे, उत्तर प्रदेशात, की जिथेच कोळशाच्या खाणी आहेत, जिथे लोह पोलादाच्याही खाणी आहेत. ती तुम्हाला माहिती आहे, लोकसंख्या भरपूर आहे, त्यामुळे मजूर पुरवठा आहे. त्याच्यामुळे लोह पोलादाची निर्मिती कारखाना तिथेच तयार झाला आपल्या इथे भारतात. तसंच सगळीकडे जगभरातही तसंच आहे. हे एक मुख्य कारण आहे. आणि ह्याच्या उलट जे बरोबर आहे ते साखर निर्मिती. साखर निर्मितीचा कारखाना सुद्धा जिथे ऊसाची शेती होते तिथेच केला जातो.
का? आता ऊस जर बघितला तो काही तुमच्या लोह पोलादाच्या इतका जड नाहीये, पण तो नाशवंत पदार्थ आहे. लोह पोलाद काही नाशवंत नाहीये, पण ऊस जो आहे हा नाशवंत पदार्थ आहे. तो जर लवकरात लवकर जेव्हा तुम्ही कापता तो जर लवकरात लवकर कारखान्यात नेला नाही तर तो खराब व्हायला सुरुवात होते. आणि जितका जास्त वेळ त्याच्यापासून जो रस तयार करतात गुळ आणि साखर निर्मितीसाठी, तो जर रस तयार करायला वेळ लागला तर त्यातल्या साखरेची जी काय म्हणतात गोडवा जो एक असतो, साखर किती गोड आहे याच्यावर त्याची क्वालिटी ठरते. गोडवा. हा, तर तो किती त्याच्यातनं तुम्हाला साखर मिळणार आहे ह्याचे काय म्हणता येईल, त्याचं वजन कमी कमी होत जातं. तुम्हाला एक साधं उदाहरण देते. जेव्हा तुम्ही 100 किलो ऊस गाळता, त्याला गाळणं म्हणतात, ते रस तयार करतात आणि त्याच्यापासून पुढचं हे करतात. जेव्हा 100 किलो ऊस तुम्ही गाळता तेव्हा फक्त तुम्हाला 10 किलो साखर मिळते. ओके, 1 साखर मिळते. मग तो जर तुम्ही वेळ लावला तर मग ती 10 किलोच्याही अजून कमी होईल आणि त्याचा जो गोडवा जे मी म्हणलं त्या साखरेचा अजून कमी होईल. तुमच्या आईला विचारा, साखर बारीक साखर असते, जाड साखर असते, असे वेगवेगळे साखरेचे प्रकार येतात. सो हे त्याच्या गोडव्यावर ठरतं. म्हणून लवकरात लवकर ऊस गाळण्यासाठी कारखान्यात नेण्यासाठी साखर कारखाना जो असतो तो शेतीमालाच्या जवळ. आता काही कारखाने असे जे आहेत ते वस्त्र निर्मितीचा कच्चा माल जो आहे कापूस, तो अतिशय हलका आहे. मॅम, हा, बारीक साखर जास्त म्हणजे कमी गोड असते आणि जाड साखर ना जास्त गोड असते. नाही, उलट आहे. जाड साखर कमी गोड असते. हो मॅम, तुमचं बरोबर आहे. हो मॅम. हा बारीक साखर असली तर जास्त टाकावं लागतं मॅम, हा, बर. आणि जाड असली तर कमी. हा, आता ओके. सो म्हणून साखर निर्मितीचे जे कारखाने आहेत, साखर कारखाने ते कच्च्या मालाच्या जवळ येतात. कच्चा माल जिथे तयार होतो तिथे. आता जे आहे पुढचं जे आहे ते वस्त्र निर्मिती किंवा कापड कारखाने, कापड गिरण्या. तर कापूस हा अतिशय हलका कच्चा माल आहे, त्यामुळे तो तुम्ही सहज त्याला काही वाहतुकीला तुम्हाला खूप खर्च येणार नाही. पण कापडाची गिरणी किंवा कापड कारखाना असा आहे की जो बाजारपेठेवर अवलंबून असतो. बाजारपेठे म्हणजे सध्या फॅशन जे म्हणतो आपण, की मला असं कापड पाहिजे, मला तसं कापड पाहिजे, वेगवेगळे येतात. सो मग तिथल्या लोकांच्या गरजा काय आहेत, त्यांना कसं कापड हवंय, म्हणून हे जर बाजारपेठेजवळ असले तर ते जास्त बरं पडतं. त्याच्यामुळे वेगवेगळ्या फॅशन्सचे कपडे किंवा वेगवेगळे कापड, वेगवेगळे रंग हे तुम्ही लोकांना देऊ शकता. आणि तसंच पूर्वी अजून एक त्याला काय म्हणता येईल घटक कारणीभूत होता, की पूर्वी कापूस कारखाने हे जिथे दमट हवामान आहे तिथेच असायचे. का? कारण कापडाची जी क्वालिटी असते, कॉटनचं कापड म्हणते मी, जे कापसापासून तयार होतं, तर ह्याची जी क्वालिटी आहे ती कशावर अवलंबून असायची, की तुम्ही त्या कापसापासून किती लांब धागा काढू शकता याच्यावर त्या कापडाची क्वालिटी अवलंबून असते. तुम्ही घरी बरेच जण ज्यांच्या घरी असं पूजा, गणपती, गौरी वगैरे असतात त्यांना माहितीये कापसाची वस्त्र करतात बघा, माहितीये का? हो मॅम, करतात. हो मॅम. हो मॅम. कोण असं आहे की ज्यांना माहिती नाहीये? गौरीला घालतात किंवा गणपतीला घालतात किंवा काही देवाच्या पूजेत ती कापसाची वस्त्र वापरतात बघा. तुमच्या घरी आई आणि त्याच्या मधात हळद, असे हळदीचे डाग लावलेले असतात. बरोबर बरोबर. सो जर करताना कधी आईला आजीला बघितलं असेल तर ते असं कापूस पिंजून पिंजून त्याची अशी लांब माळ तयार करतात ते. हो टीचर. हो मॅम. कारखान्यात पण हेच होतं, फक्त तिथे हाताच्या ऐवजी मशीनने तयार होतं. तर तुम्ही जितका लांब धागा काढाल त्या कापसापासून तितकी त्या कापडाची क्वालिटी छान.
ओके. मग हा धागा लांब करण्यासाठी दमट हवामान जरुरीचं असतं. दमट म्हणजे काय? ओलावा. मग त्या ओलावा असल्यामुळे मग तो धागा मध्ये तुटत नाही आणि मग तुम्हाला छान मोठा धागा मिळतो आणि तेवढा जितका छान धागा तितकं तुमचं कापड छान मऊ आणि चांगल्या क्वालिटीचं तयार होतं. म्हणून मग पूर्वी जे कारखाने होते कापसाचे ते जिथे दमट हवामान आहे, म्हणून गुजरातचं कापड तुम्हाला माहितीये सगळ्यांना फेमस आहे, गुजरातचं कॉटन किंवा बाकीच्या ठिकाणी मुंबईच्या इथे वगैरे सगळे कापड कारखाने होते. इकडे सोलापूरचे हा बरोबर. सोलापूरचे कपडे पण सोलापूरच्या कॉटन आहे, सोलापूरच्या चादरी प्रसिद्ध आहेत. हा. सो मग ते असे क्वालिटी ठरते. पण आता आजकाल काय झालंय, टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान हे विकसित झाल्यामुळे आजकाल ते कारखान्यातच ते दमट हवा तयार करतात. जसं आपण एअर कंडिशन्स लावतो किंवा गरम थंड जिथं आहे तिथं हीटर्स लावतो, तसं ते काही कारखान्यांमध्ये आता ते अनैसर्गिकरित्या ते तयार करतात दमट हवा आणि मग तिथे कारखाने चालू करतात. त्यामुळे आजकाल तुम्हाला कापड कारखाने सगळीकडे बघायला मिळतात. सो असे हे जे घटक आहेत हे त्या कारखान्याचं पक्का माल कसा आणि कच्चा माल कसा याच्यावर मुख्यत्वे कारखाना कुठे विकसित होतो हे ठरतं. जसं मी मगाशी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की मासेमारी. आता मासे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे अतिशय नाशवंत पदार्थ आहे. त्यामुळे मग तिथेच जिथे मासेमारी होते त्याच भागात जर तुम्ही कारखाना लावला तर तिथल्या तिथे पटकन तुम्हाला ते वाहून नेता येतं कमी खर्चात आणि लगेच, आणि मग तिथे तुम्हाला लगेच त्याचे वाळवता येतात किंवा जे काय हवाबंद डब्यात करायचंय तुम्हाला ते तुम्ही करू शकता. किंवा आंब्यांचं तुम्हाला माहितीये कोकणात आंबे होतात, मग त्या आंब्यापासून पल्प तयार करणे, रस तयार करणे किंवा अजून काही, किंवा आईस्क्रीमचे असतात तुमचे की जिथं दूध आहे तिथेच आईस्क्रीम बासुंदी तयार करणं किंवा दुधाची पावडर तयार करणं. हे सगळं जितकं लगेच कराल तुम्ही तितके तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे पदार्थ मिळतील. म्हणून ते कारखाने त्या एरियात तुम्हाला मिळतात. म्हणून सगळीकडेच सगळे कारखाने दिसत नाहीत किंवा सगळ्या भागांमध्ये सगळ्या प्रकारचे कारखाने तुम्हाला दिसत नाहीत. सो म्हणून हा स्थानिकीकरण जे आत्ताचा हा आपण जो हे बघतोय ते उद्योगाचं स्थानिकीकरण, स्थान कसं ठरतं, कारण वाहतूक वगैरे बाकीचं होऊ शकतं किंवा वीज पुरवठा तारांद्वारे तुम्ही करू शकता. सो पण हे सगळेच घटक स्थानिकीकरणाचे महत्वाचे आहेत. आता पुढचा जो आहे तो उद्योगाचे वर्गीकरण, त्याच्या स्वरूपानुसार वर्गीकरण, तो आपण पुढच्या भागात बघूयात, पुढच्या तासाला बघूयात. आता तुम्हाला काही शंका असतील याच्यात तर मला विचारा. टीचर. ओके टीचर. हॅलो टीचर मी अनुष्का बोलू. हा बोल. टीचर ते जे आपल्या पुस्तकामध्ये जे क्वेश्चन आहे ना, प्रत्येक उद्योगासाठी आवश्यक घटकांची यादी तयार करा. हा त्याचा आन्सर सांगू का टीचर मी? हा सांग. टीचर त्याचं ते प्रत्येक उद्योगांसाठी आवश्यक घटक म्हणजे जमीन, भांडवल, नंतर कच्चा माल, ऊर्जा, बाजारपेठ, पाणी पुरवठा, खनिजे, नंतर ऊर्जा, भांडवल आणि टीचर लोहमार्ग. हा बरोबर. शंका असतील तर विचारा आता कोणाला काही. साई का साई मी हात वर केलाय. साई आहे का साई आहे कोण आहे? ओके. बाकीच्यांना काही शंका असतील तर विचारा. नाही मॅम काही शंका नाही. ओके. मग आता एक काम करायचं, जी आकृती दिली होती ना 8.1च्या खाली जी आकृती आहे ना, मगाशी आपण हे केलं उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक. हो टीचर. तर
त्याच्यात अजून दुसरे कुठले कुठले कारखाने तुम्ही कुठे कुठे चालू करू शकाल हे मला पुढच्या वेळी सांगायचंय. ओके टीचर चालेल. पाणी पुरवठ्याच्या जवळ कुठले कुठले करा, बाजारपेठ घेतली तर बाजारपेठच्या इथे कुठले कुठले कारखाने तयार करा. मला कारखान्याचं नाव हवंय. हो मॅम. ग्रुप वरून टाकायचंय का? वनप्रदेश असेल, खनिज असतील, तिथे कुठला कारखाना तुम्ही सुरू करू शकता. हे बाकीचे घटक पण विचारात घेऊन कुठला कारखाना कशाच्या जवळ, कारण प्रत्येक कारखान्याला सगळेच घटक लागणार आहेत ते, पण त्यातल्या त्यात कशाच्या जवळ तुम्ही करू शकता हे मला सांगायचंय. आणि अजून एक पुढच्या लेक्चर मध्ये का मॅम? हा, पुढच्या लेक्चर मध्ये. आणि अजून एक आकृती आहे जी आहे सांगा पाहू मध्ये आहे बघा, 8.2 लोह पोलाद उद्योगाचे स्थानिकीकरण. तर त्याच्यात तुम्हाला आपल्या भारतामध्ये जे आहे ना, जमशेदपूरला मी तुम्हाला सांगितलं कारखाना आहे लोह पोलाद निर्मितीचा. त्या म्हणजे जमशेदपूरला जे पोलाद म्हणजे कंपनी त्यांचं नाव जमशेदपूर टाटा होतं ना? हा, त्यांनी ती सुरू केली. हो. हा. सो ती आकृती नीट बघा, त्याच्यावरची सूची वाचा. ओके. आणि त्याच्यावरची जी खाली त्यांनी प्रश्न दिलेत त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ग्रुपवर टाकजे का मॅम फोटो? ग्रुपवर टाकायची गरज आहे का? आता लिहून घ्या ना तुम्ही. आकृती काढून ते खालचे प्रश्न काढू नका, नाही काढू नका आकृती. पुस्तकातच त्याच्यावरच्या ज्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करा. हो मॅम. हा, नाही आलं तर मी पुढच्या तासाला सांगते. आणि जे मी तुम्हाला कारखाने सांगितले, मला कमीत कमी 5 कारखाने सगळे सांगणार आहेत. ओके टीचर. कारखाने कुठलेही ऐकून घ्या. साखर, वस्त्रनिर्मिती आणि लोह पोलाद हे 3 सोडून दुसरे 5 कारखाने घ्यायचे आणि ते तुम्ही कशाच्या जवळ चालू कराल हे सांगायचं मला. हो मॅम. आणि कारखान्यांचं नाव हे 3 सोडून. ओके. आणि कारखान्यांचं नाव का मॅम सांगायचंय? कशाचं? कारखान्यांचं नाव पण सांगायचंय ना मॅम? हो.